महसूलचा सर्जिकल स्ट्राईक ही केवळ फोटोशूट? कायदे आंधळे असतात हे जुनं झालंय. आता यंत्रणाच डोळ्यावर गॉगल लावून बसली आहे असं म्हणण्याची वेळ आली आहे. 20 फेब्रुवारीच्या त्या काळोख्या रात्री महसूल विभागानं अंगात शक्ती संचारल्यासारखी 5 ट्रॅक्टरवर झडप घातली. जणू काही एखादी मोठी युद्धभूमी जिंकल्याच्या थाटात या कारवाईचा गाजावाजा झाला. पण दिल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा एकच आहे, हे खरंच कर्तव्य होतं की जनतेच्या डोळ्यात टाकलेली धूळ फेक? तस्करांसाठी महसूलचा दंड म्हणजे जणू काही टोल नाका झालाय. दिवसाला 10 ते 20 हजार कमावणाऱ्या या बहादरांसाठी एकदा दंड भरणं म्हणजे आमदनी अठ्ठ्याण्णी खर्चा रुपया मुळीच नाही, तर ही त्यांच्या व्यवसायातील एक रिस्क इन्व्हेस्टमेंट आहे. दंड भरला की पुन्हा छाती ठोकून तेच ट्रॅक्टर त्याच महामार्गावर धुळीचे लोट उडवत सुटतात. हाच सध्या पकडला तर दंड, नाही तर मग अखंड, हाच सध्या तस्करांचा महामंत्र बनला आहे. त्यामुळे या कारवाईबाबत जागरूक नागरिकांनी उपस्थित केलेले हे काही तिरकस प्रश्न प्रशासनाच्या पचनी पडतील का? अवैधरित्या नेहमी गौण खनिज वाहतूक करताना सापडलेल्या ट्रॅक्टरचा क्रिमिनल रेकॉर्ड महसूल विभाग कपाटात का लपवून ठेवते? परवान्यांचं काय? त्यांचे परवाने कायदे कायमचे का रद्द केले जात नाही? कदाचित रद्द केले तर पुढच्या वेळेस दंड कोणाकडून घेणार हा प्रश्न असावा. एका हातानं पकडायचं आणि दुसऱ्या हातानं पाठीवर थाप मारून सोडून द्यायचे, हा कोणता नवा प्रशासकीय खेळ सुरू आहे? रात्रीच्या अंधारात चालणारा हा खेळ आता दिवसा ढवळ्या सुरू व्हायला वेळ लागणार नाही. कायदा सध्या फक्त सामान्यांच्या खिशात हात घालतोय, पण तस्करांच्या तिजोरीपर्यंत पोहोचताना त्याचे हात का थरथरतात? यंत्रणा सध्या लोळण घेण्यात व्यस्त आहे की सेटिंग लावण्यात, हे आता जनतेनंच ओळखलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर ही कारवाई म्हणजे एखाद्या सिनेमाच्या ट्रेलर सारखी आहे. वरून झकास दिसते, पण पूर्ण सिनेमात मात्र फक्त सेटिंगचा खेळ असतो. वरील संपूर्ण बातमीचा आधार हे सामान्य नागरिक यांच्या मनोगतामधून घेऊन बातमी तयार केली आहे. सुनील गेडाम, मुख्य पत्रकार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.